आई चल तुला बाके बिहारींचं दर्शन करून आणतो. तुझी जुनी इच्छा होती ना. या गोड शब्दांमध्ये लपलेला विश्वासघात त्या असहाय आईला कळलाच नाही. नेमकं घडलं असं की एका मुलाने आपल्या आईला सांगितलं, चल मी तुला वृंदावनला बांके बिहारींचं दर्शन घडवतो. दर्शन झाल्यावर तुला छान जेवणही खाऊ घालतो. तू कित्येक दिवसांपासून वृंदावनला जायचं म्हणत होतीस ना. पण त्या आईला काय माहित होतं की मुलगा तिला दर्शन घडवण्यासाठी नाही तर कायमचं सोडून जाण्यासाठी घेऊन चालला आहे. बिकानेरहून तो मुलगा आपल्या आईला वृंदावनला घेऊन आला. काही वेळाने तो आईला म्हणाला, आई मी पाणी घेऊन येतो. आणि तिथून तो निघून गेला. 1 तास झाला, 2 तास झाले, 3 तासही उलटले, पण मुलगा परतलाच नाही. आई रडत रडत तिथे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना सांगू लागली, माझा मुलगा पाणी आणायला गेला होता पण अजूनपर्यंत परत आलेला नाही. तिथे उपस्थित असलेल्या लोकांना मात्र सत्य समजायला वेळ लागला नाही. त्या मुलाने आपल्या आईला तिथे सोडून दिलं होतं. पण ती आई तरी कशी मान्य करणार होती की तिचा स्वतःचा मुलगा तिला सोडून गेला आहे. त्यानंतर कोणीतरी तिला पाणी दिलं, कोणीतरी जेवण दिलं आणि काही लोकांनी तिची जबाबदारी घेतली. ज्या आईने आपल्या मुलाचं बोट धरून त्याला चालायला शिकवलं, त्याच आईला त्या मुलाने फसवून वृंदावनच्या पवित्र भूमीवर बेसहारा सोडून दिलं. दर्शन तर बाके बिहारींचं करायचं होतं, पण ज्या आईला देवाच्या दारात सोडून तो निघून गेला, त्या मुलाला देव कधी माफ करतील का? तुम्हाला काय वाटतं? अशा मुलाला काय शिक्षा मिळायला हवी? तुमचं मत कमेंट्स मध्ये नक्की सांगा.